नमस्कार. माझं नाव आहे प्रसाद. मी आज नाडी ज्योतिषशास्त्राबद्दल माहिती सांगणार आहे. नाडी ज्योतिषशास्त्र याचा अर्थ थंब इम्प्रेशन म्हणजे अंगठ्याच्या ठश्यावरून भविष्य. आता ह्याच्यामध्ये काय होतं, की आपल्याला प्रेडिक्शन कळतं म्हणजे भविष्य समजून जातं. पण लोकं फक्त भविष्यच बघतात. पुढे जाऊन जे उपाय असतात ते उपाय करत नाही. आता उपाय कसे असतात? तर ते उपाय हे तामिळनाडूमधूनच येतात आपल्याला कुरिअरनं, जर आपल्याला इच्छा असेल तर. त्याच्यामध्ये उपाय वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही जणांना सांगतात, की ही पूजा करा. काही जणांना सांगतात, की ती पूजा करा. काही जणांना सांगतात, की ह्या मंदिरात जावा. काही जण सांगतात त्या मंदिरात जावा. वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं त्याच्यामध्ये येतात. वेगवेगळ्या मंडल पूजा म्हणून असतात. मंडल पूजा याचा अर्थ काय? 48 दिवसाचं एक मंडल असतं. असे किती किती मंडळ येऊ शकतात. 1 मंडळ येईल, 2 मंडळ येईल, 1.5 मंडळ येईल, 2.5 मंडळ येईल. अशा प्रकारचे जे मंडळ्स असतात ते त्याच्याप्रमाणे आपण उपाय करावे लागतात. आता समजा एखाद्याचा मॅरेज प्रॉब्लेम आहे. असे 6-7 जण आहेत व्यक्ती. परंतु प्रत्येकाला वेगवेगळे उपाय मात्र वेगवेगळे येतात. प्रॉब्लेम जरी सारखे असले तरी उपाय वेगवेगळे असतात. कारण त्या प्रत्येक व्यक्तीचं जे मागचं कर्म असतं ते कर्मानुसार जो प्रॉब्लेम त्याला निर्माण होतो त्याच्यासाठी त्या रेमेडीज दिलेल्या असतात. म्हणजे याचा अर्थ आपण जे काही चुका केलेल्या असतात, काही आपल्या हातनं काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतील तर त्याचं जे निराकरण आहे ते म्हणजे उपाय. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने उपाय करणे गरजेचं आहे आणि ते उपाय पूर्ण करणं आवश्यक आहे. वेगवेगळे जरी उपाय येत असतील तरी ते शक्यतो लवकरात लवकर नाडी परीक्षण झाल्यानंतर त्याचं प्रेडिक्शन नंतर लगेच उपायाच्या मागे लागायचे. उपाय पूर्ण करणं आवश्यक आहे.